bere bere be. Hura ba 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 siana la la le 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 be shitono rokoto riara la le 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 le. Hura ba 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 shiara la le 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 be siara ra katana riara la le 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 be shibara bara bare bere 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 bere. Hura ba 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 shiana ra la le 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 be siana ra katara la liara ra 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 re re re. Hura ba 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 shabala bare bere be siana ra 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 la 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 ba shikatara ra re 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 re. Ukatana ra liara ra 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 ba sabale bere bere be shikatana ra liara ra re 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 re. धन्यवाद देते अब्बा बाप्पा. पिता आजचा सुंदर असा दिवस दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानते. धन्यवाद देते अब्बा बाप्पा की तू आम्हाला रोज या ठिकाणी घेऊन येतोस म्हणून मी तुझे आभार मानते. पिता धन्यवाद देते की तू आम्हा सर्वांना स्वर्गात बसवले आहेस म्हणून मी तुझे आभार मानते. धन्यवाद देते अब्बा बाप्पा की तू आम्हाला विश्वासाचं रहस्य शिकवत आहेस. जे रहस्य जगापासून लपलेलं आहे, जे युगानयुग लपलेलं आहे, ते तू तुझ्या परमप्रिय मुलांना उघड करून देतोस. व पिता मी धन्यवाद देते की तू आम्हाला सांग की आम्ही आमच्या जीवनामध्ये कुठे चुकत आहोत व त्या क्षेत्रामध्ये आम्ही सुधारणूक करू शकू. म्हणून तू आम्हाला पवित्र आत्मा दिला आहेस म्हणून मी तुझे आभार मानते. धन्यवाद देते अब्बा बाप्पा की तू पिता आमची सर्वांची हृदये जाणतोस व पिता तुला ठाऊक आहे की आमच्या हृदयामध्ये आम्ही कुठे चुकत आहोत व पिता आम्हाला कुठे सुधारणूक करायची आहे ते तू आम्हाला आता शिकव. व मी धन्यवाद देते अब्बा बाप्पा की पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही आम्हाला एकदम सोप्यारीत्या व उदाहरणासकट शिकवता म्हणून मी तुमचे आभार मानते. धन्यवाद देते पवित्र आत्मा. अब्बा बाप्पा मी धन्यवाद देते कारण बोलणारी मी नाही तर तुझा पवित्र आत्मा माझ्या मुखाद्वारे बोलणार आहे. व मी धन्यवाद देते पवित्र आत्मा की तुम्ही माझ्या मुखाचा, माझ्या शब्दांचा, माझ्या संपूर्ण शरीराचा ताबा घेतल्याबद्दल मी तुमचे आभार मानते. व धन्यवाद देते अब्बा बाप्पा तू मला सत्याचा आत्मा दिला आहेस व तो मला सर्व गोष्टी शिकवितो व तो मला सर्व गोष्टींची आठवण करून देतो म्हणून मी तुझे आभार मानते. धन्यवाद देते पवित्र आत्मा. व मी ही प्रार्थना अब्बा बाप्पा येशूच्या नावाने करते. आमेन आमेन आमेन. हालेलुया हालेलुया. कसे आहेत सर्वजण? कसे आहेत सर्वजण? हालेलुया. मग आपण महिना झाला असेल काय शिकत आहोत? काय शिकत आहोत? आहेत की घरी पोचले? इकडेच आहात ना की अंतरुणात? इथेच आहे ना. हालेलुया. कोणाला झोप आली आहे? झोप आले नाही ना. मग आपण काय शिकत होतो? कशाबद्दल शिकत आहोत? काय शिकत आहोत? ऐशे गप्प बसल्यात ते आज काय नवीन टॉपिक घेतलाय आपण? पसंत नाही आला म्हणजे ते करत नसतील म्हणून ग आपण करतो. तुम्हाला कधी निराशा येते? कधी कोण रागावते? बोलत नाही म्हणजे यांना करत नसतील. कधी वर्षातून एकदा आला असेल तर काय? नर्दिश येते, क्षणाक्षणाला येते. कोणी काय बोललं लगेच राग येते. मग आता जसं ब्रदरनी सकाळी उदाहरण दिलेलं की मी पहिल्या दिवशी आली, काय करायला शिकवलं? चावल कसे धुवायचे ते शिकवलं. दुसऱ्या दिवशी काय शिकवलं की गॅस चालू करून पाणी गरम करायचा. पण तिसऱ्या दिवशी जेव्हा ते चावल त्या गरम पाणीमध्ये टाकतात त्या दिवशी मी ॲब्सेंट.
आणि 4थ्या दिवशी जेव्हा ते एलतात, चावलातून पाणी काढतात, त्या दिवशी मी गेली. मग आता चावल कसे टाकायचे ते मला माहीत पडेल? नाही. मग आता आपल्याला पण काय करायचं आहे? समजा तुम्ही येत आहात, आज आले, उद्या पण आले, परवा पण आले आणि ज्या दिवशी जिथे तुम्ही अटकलेले आहात, तेच मेचकं ब्रदर शिकवणार पवित्र आत्म्याच्या द्वारे आणि त्याच दिवशी सैतान काही ना काही अडखळा करतो आणि मी काय करतो? घरी राहतो. ते कारण पण नसते, तरी पण तो काय करतो? कंटाळा देणार थोडा. नको आज, जात नाही, रोज-रोज काय? पण तेच क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये मी कुठेतरी कमजोर आहे. बरोबर की नाही? एक उदाहरण देते. इथे अ, स्पोर्टमध्ये कोणाला इंटरेस्ट आहे? म्हणजे बघितले तरी असतील की नाही? समजा फुटबॉल घेऊ. आता तुम्हाला प्रश्न करते, जर तुम्ही कोच आहात, हं, न एक व्यक्ती आहे जो मस्त खेळते, एक खिलाडी आहे जो मस्त खेळते आणि त्याच्याबरोबर एक दुसरा आहे जो थोडा कमजोर आहे किक मारण्यामध्ये. मग तुम्ही कोणाला घेणार तुमच्या टीममध्ये? जो खेळण्यामध्ये स्ट्राँग आहे त्यालाच घेणार की नाही? मग आता सैतान पण काय करते, त्याची टीम आहे आणि तो बघते की कोण विश्वासामध्ये कोण रागामध्ये स्ट्राँग आहे. म्हणजे त्याला एक शब्द बोलला तर लगेच राग येते. मग तो पण शोधत फिरते की कोण आहे असा ज्याला मी एक शब्द बोलेन आणि तो लगेच माझ्या टीममध्ये येईल. मग तो काय करते, कोणाच्या ना कोणाच्या द्वारे आपल्याला एक शब्द देते आणि लगेच आपला पारा. मग आपण कोणाच्या टीममध्ये गेलो? कोणाच्या टीममध्ये गेलो? पण आपण कोणाच्या टीमचे आहोत? आपण काल ते वचन घेतलेलं परत जाऊ. याकोबाचे पत्र अध्याय 1 वचन 19 वाचा. माझ्या प्रिय बंधूंनो, माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हाला हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकण्यास तत्पर. ऐकण्यास कसा पाहिजे? ऐकण्यास कसा पाहिजे? म्हणजे नीट एकदम लक्षपूर्वक काय पाहिजे? आता तुम्ही इकडे बसले आहेत, वचन ऐकता की नाही ऐकता? पण काय माहित कोण लक्षपूर्वक ऐकते की कोण बसलंय, कोण घरी पोचलंय, कोण अर्धे झोपेमध्ये आहे. होते तुमच्या बरोबर असं? झोप येते कधी? कधी उदाहरण देते, कधी इकडे बसलेले आहात आणि समोरून पवित्र आत्मा एकदम मस्त रहस्य शिकवत आहेत आणि तुम्ही त्याच वेळेला तुम्ही झोपता की तुम्हाला झोप देते? झोपता की झोप देते? आणि मग तो देते आणि तुम्ही काय करता? थोडासं डोळे बंद करते. पण जे रहस्य आहे ते काय करता तुम्ही? कारण सैतान इच्छित नाही की तुम्ही तुमच्या जीवनात बदलावं, तुम्ही तुमच्या जीवनात सुधारणूक करावी. मग झोप तुम्हाला येते की देते तो? मग त्याला सांगायचं तुझा टाइम ये नाही, रात्रीच्या वेळेला जेव्हा मी जाईन झोपायला तेव्हा ये. न झोप आली तरी 2-3 उड्या मारायच्या आणि परत बसायचं. मी काय नाही बोलणार. हालेलुया. वाचा परत. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हाला हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमा, रागास मंद असावा. बोलण्यास कसा पाहिजे? बोलण्यास कसा पाहिजे?
धीमा म्हणजे काल शिकवलं की नाही फुसकी बॉम्ब. फुसकी बॉम्ब माहित आहे? म्हणजे तो आवाज काढू का नको, काढू का नको. तोच तो समोसा बॉम्ब कोणचा तरी. हालेलुया. मग बोलण्यास कसा पाहिजे माणूस? धीमा की पटपट 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 पटपट. ती फटाक्याची जेव्हा एक रांग लावतो आणि ती जलवतो माल, जेव्हा फटाक्याची माल लावतो आणि जलवतो तेव्हा आवाज कसा येते? फाटफुट 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 येते की नाही येते? आणि जेव्हा एक लावतो तेव्हा फट. मग मला कसं पाहिजे? फाटफुट फाटफुट की फट? म्हणजे बोलण्यास कसं पाहिजे? मी अनेक व्यक्ती बघितले आहे, म्हणजे एक शब्द तुम्ही काढला ना इकडून तर लगेच समोरून पटपट 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 निघते की नाही निघते? मग मी कोणची आहे? फट आहे की फटफट 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 आहे? खरं कर सांगा. कारण का जर पवित्र आत्मा हे सांगते म्हणजे कोणाला तरी गरज आहे आणि त्याला जेव्हा ते सांगते आणि इकडे टोपलं जाते ना, तेच टाइम आहे की मला त्या क्षेत्रामध्ये आता सुधारणूक करायची वेळ आली आहे. आणि असं पण असते की इकडे तुम्ही वचन ऐकता, 2 प्रकारचे व्यक्ती बसले आहेत. एक व्यक्ती आहे जो ऐकते आणि त्याला वाटते हा आज ब्रदर माझ्याविषयीच बोलला आणि तो हे दोष भावना म्हणून घेते. आणि दुसरा आहे की हा आज ब्रदर जे बोलते ते मी माझ्यासाठी स्वीकारते कारण मला या क्षेत्रामध्ये सुधारणूक करायची आहे. आणि जो नम्रपणाने स्वीकारते त्याचा फायदा होते कारण तो काय करते त्याच्या जीवनामध्ये सुधारणूक करते आणि प्रभू त्याला पुढे पुढे घेऊन जाते. पण जो दोष भावनेमधून घेते की हा ब्रदर ना माझ्याविषयीच बोलते, याला कसं माहित पडते? काय माहितीच नाही होते कधी. मग जर मी दोष भावनेमध्ये घेतलं तर सैतान मला धुधू. मग इकडे तुमच्यावर आहे की जेव्हा समोरून आपल्याला दिसते की तो ब्रदर सांगते पण त्याच्याद्वारे कोण सांगते? पवित्र आत्मा सांगते की तुला आता कुठे सुधारणूक करायची आहे आणि मला ते नम्रपणाने वचन स्वीकारायचं आहे की राग करणार. वाचा परत. माझ्या प्रिय बंधूंनो तुम्हाला हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकण्यास तत्पर बोलण्यास धीमा रागास मंद असावा. रागास कसा पाहिजे? मंद म्हणजे म्हणजे जर आता मी इकडून काहीतरी बोललं आणि जर तुम्हाला राग आला आणि तुम्ही समोरून मला लगेच उत्तर दिलं म्हणजे तुम्ही कसे आहात? फटफट फटफट आहात की मंद आहात? कसे आहात? कोणाला राग येते? नाही, तुम्हाला कधी राग येते की विचारते. कोणाला राग येते? खरंच राग येते तुम्हाला? आता नाही येत. मग जर तुमची बोट आहे मग समजा की तुम्ही तुमची तालपत्री आतरिली टाकली, तालपत्री तुमची मावऱ्यासाठी टाकली आणि तुम्ही विचार केला की चल पाणी घेऊन येते आणि तुम्ही पाणी घ्यायला घरी गेले आणि त्याच वेळेला एक व्यक्ती आली, तिने तुमची तालपत्री फेकली आणि तिची
टाकली, मग आता काय करणार? फाट फूट फूट पीट फाट. म्हणजे माणसांना समजलं आता की काय करायचं आणि काय नाही करायचं. पवित्र आत्मा आपल्याला शिकवतो. हालेलुया. मग तालपत्री नाही करायची. धन्यवाद येशू. मग तिला जागा द्यायची आणि आपण साईडला. धन्यवाद येशू. वाचा परत. माझ्या प्रिय बंधूंनो, माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हाला हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमा, रागास मंद असावा. जेव्हा मी राग करते तेव्हा मी डायरेक्ट माझ्या विश्वासाला काय करते? त्याच क्षणाला थांबवते. मग जेव्हा समजा तुम्ही वचन बोलता, तुमचा विश्वास ऐकून वाढला आणि ज्या टायमाला तुम्हाला आता फळ यायचं टाइम आलं, त्याच वेळेला सैतान काय करते? फ्यूज काय करतो? उडवण्याचा प्रयत्न करतो की नाही? मग आता जेव्हा तो माझा फ्यूज उडवायला येतो, त्याच टायमाला मला काय करायचं आहे? प्रार्थना नाही करायची. मला समजायचं आहे की आता हा आला आहे माझा फ्यूज उडवण्यासाठी आणि जिथे माझा विश्वास कार्य करायला आलाय ती वेळ आली आहे. जेव्हा रागाची परिस्थिती येते तेव्हा समजा की तुमचं ज्यासाठी तुम्ही विश्वास वाढवलाय ते कार्य होण्याचा टाइम आला आहे. आणि जर तुम्ही त्या फ्यूज तुमचा सांभाळून ठेवला तर तुम्ही पास, आणि जर तुम्ही उडवला तर तुम्ही मग गेले सैतानाच्या टीम मध्ये. कारण राग कोणापासून आहे? कोणापासून आहे? आणि तो देवाचा स्वभाव नाही आहे. जिथे राग आहे तिथे देवाचा स्वभाव कार्य करू शकत नाही. मग आता जर घरामध्ये राग आहे तर समजा त्या ठिकाणी काय आहे? देवाचा स्वभाव आहे. मग तो राग काढण्यासाठी आता प्रभूवरून नाही येणार, तर मलाच काय करायचं आहे? काय करायचं आहे? आणि जर मला समजते मी प्रेमाने आहे, समजा मी आहे आणि लवीना आहे, आणि मला समजलं की लवीना काय झाली? लवीनाला राग आला आहे, हे मला समजलं, तर आपल्याकडे काय आहे? अधिकार दिला आहे की नाही दिला आहे? त्या क्षणाला मला तिच्या समोर नाही पण साईडला जाऊन तिच्यामध्ये जो रागाचा दृष्ट आत्मा आहे त्याला काय करायचं आहे? प्रभू येशूच्या नावाने बांधायचं आहे. आणि जेव्हा मी बांधणार तेव्हा मला तिला कुठल्या नजरेने बघायचं आहे? प्रेमाच्या नजरेने. आणि मला जास्तीत जास्त जेवढं होईल तेवढं तिला काय द्यायचं आहे? प्रेमच द्यायचं आहे. त्या दिवशी पण तुम्ही बघितलं असेल त्या दोघी काय म्हणजे त्या काय करत होत्या? भांडण करत होत्या. पण जसं त्या ठिकाणी प्रेम दिलं गेलं त्याच टायमाला दोघी पण काय झाल्या? शांत झाल्या. म्हणजे ज्या ठिकाणी प्रेम आहे त्या ठिकाणी सैतान राहू शकत नाही, त्याचा सैतानाचा स्वभाव राहू शकत नाही. मग मला काय करायचं आहे? कशामध्ये राहायचं आहे? प्रेमामध्ये राहायचं आहे. आपण एका वचनाकडे जाऊ. नीतिसूत्रे अध्याय 14 वचन 29. ज्याला लवकर क्रोध येत नाही, तो महाबुद्धिमान होय. उतावळ्या स्वभावाचा माणूस मूर्खता प्रकट करतो. ज्याला लवकर क्रोध येत नाही तो कोण आहे? महाबुद्धिवान होय. ते इंग्लिश मध्ये इफ पॉसिबल लाव.
वाचा. म्हणजे इकडे काय लिहिलं आहे, महाबुद्धिवान, पण इकडे काय लिहिलं आहे, अंडरस्टँडिंग म्हणजे समजदार. आणि दुसऱ्या ट्रान्सलेशन मध्ये लिहिलं आहे तो त्याच्याकडे तेवढं ते शहाणपण आहे, म्हणजे तो मोठा शहाणा आहे. तो वाला शहाणा नाही, बायबल नुसार शहाणा. ज्याला लवकर क्रोध येत नाही तो कोण आहे? मी इकडे कोणाला लवकर क्रोध येतो? लवकर क्रोध येतो की माझ्याकडे ती क्षमता आहे की मी सहन करू शकते? काहीतरी बोला. की लवकर क्रोध येतो. असं कोण आहे? आम्हाला शिकायला तरी भेटेल. म्हणजे यायचा. जर बहिणीने काहीतरी बोललं तर तू ते सहन करायची की लगेच उत्तर द्यायची? आणि जर असा व्यक्ती असेल तर सैतानाला सोपं जाते त्याला फसवायला, कारण त्या व्यक्तीची कमजोर बाजू काय आहे? काय आहे? मग आता समजा की हे घर आहे आणि घराला आहेत 2 दरवाजे, एक पुढचा आणि एक मागचा. आणि त्या चोराला समजलं की जो मागचा दरवाजा आहे तो कमजोर आहे, त्याची खील कमजोर आहे. लातीला काय? लात मारताच उघडू शकते. मग तो चोर काय करणार? जो मजबूत आहे त्याच्यावर लात मारून मारून त्याचा वेल वाया घालवणार, की जो कमजोर आहे त्याच्यावरच एक मारणार आणि तो घुसणार मध्ये? काय करणार? कमजोर आहे त्याच्यानेच घुसणार. मग ज्याचा कमजोर दरवाजा राग आहे, सैतानाला सर्वात सोपं आहे त्याला फसवण्यासाठी. कारण जर एक विचार दिला माणूस लगेच फसला. आता समजा उदाहरण देते की समजा तुम्ही एक नवीन ड्रेस घालून आले समजा, आणि कोणतरी आला आणि तुम्हाला बघते, काय घातलंय ये, बरं तनी दिसते. मग काय होणार? तुम्ही नवीन नवीन ड्रेस आणला आणि फर्स्ट टाइम घातला, मग काय होणार? लगेच निराशा धरतो की नाही? ही मला अशी बोतली, मी तर चांगलं घालून आली होती की नाही? लगेच निराशा पकडतो की नाही? होते कधी असं? तुमच्यासोबत झालंय? मग काय होते लगेच? म्हणजे लगेच राग यायचा की नाही? मग असा व्यक्ती काय होतो? तुला नाही सांगत, मी उदाहरण देते. असा व्यक्ती काय होतो? जो असा करतो ना, तो सैतानाला जाम प्रिय असतो, की मला माणूस भेटला, आता मी याच्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढा हुकूम चालवू शकतो. मग सैतान याला बोऱ्यामध्ये घालून पक्क धुतो. जसं तुम्ही उंदराला कसं करता? उंदीर कधी पकडलाय? पकडलाय की नाही पकडला? उकलता पाणी टाकता. अजून काय करता? बोऱ्यामध्ये घालून पाण्यामध्ये टाकता. उपट्या मारतो. मग जसं आपण उपट्या मारतो तसा सैतान काय करतो आपल्यावर? उपट्या मारतो. पण आता मला समजलं की नाही की मला काय करायचं आहे? राग करायचा आहे की प्रेम द्यायचं आहे? मग आता जर एवढी वर्ष झाली मी रागामध्ये घालवली आणि जर ते रहस्य आता मला माहित पडलं, मग आता मी काय करणार? जेवढं जास्त होणार तेवढं लोकांना काय देणार? प्रेम देणार आणि सैतानाच्या राज्याचे एकदम बँड वाजवणार. जो बॉम्ब आहे तो त्याच्या राज्यावर काय करायचा? टाकायचा की अजून आपले राज्यावर टाकून घ्यायचा?
मग आता काय करणार? राग करणार की प्रेम देणार? कारण जिथे प्रीती आहे, जिथे प्रेम आहे, तिथे विश्वास फास्ट कार्य करतो, जोराने कार्य करतो. आणि जिथे राग आहे, त्या ठिकाणी विश्वास थांबतो, तो कार्य करत नाही. हालेलुया. परत वाचा वचन. ज्याला लवकर क्रोध येत नाही लवकर क्रोध येत नाही, तो महाबुद्धिवान होय. तो महाबुद्धिवान होय. उतावळ्या स्वभावाचा माणूस मूर्खता प्रकट करतो. उतावळ्या स्वभावाचा माणूस म्हणजे कधी बघितलाय असा व्यक्ती? चंचल, काय बोलतात त्याला, म्हणजे प्रत्येक कामासाठी काय करतो तो? उतावली. अशा व्यक्तीला फसवण्यासाठी भरपूर सोपं आहे. मग आपण तर असे नसतील ना सलिता आंटी? येते कधी उतावलीपणा? आमची जी डिंकल आहे ना, ती एकदम उतावली स्वभावाची नाही आहे. कधी कधी ती काय बोलते ते मला समजत सुद्धा नाही. एवढे फास्ट काय करते? हालेलुया. उदाहरण चांगली आहे, ती प्रेमल आहे. उतावल्या स्वभावाचा माणूस मूर्खता, मग जो उतावल्या स्वभावाचा माणूस आहे प्रत्येक कामामध्ये काय करतो? उतावली. आणि त्याचप्रमाणे जर चहा मांडला आहे आणि त्याच्यामध्ये जर चुकून साखर टाकलीच नाही आणि त्याला दिला, मग लगेच काय होणार? काही चहा बनवला या, चहा तरी बनविता येते. मग जो समोर चहा पित आहे त्याचा पण फ्यूज उडला, ज्याने बनवला तो पण निराश झाला. मग त्या ठिकाणी कुठलं वातावरण निर्माण झालं? आणि त्या वातावरणामध्ये विश्वास कार्य करू शकते? अजिबात नाही. मग त्या बदली जर साखर नाही पडली, दे मी परत टाकते आणि परत बनवून तुला आणते. मग ज्यांनी बोतला आहे तो पण विचार करणार की मी याच्यावर राग केला आणि हा प्रेमाने बोलते, असं कसं काय होऊ शकते? आणि तुम्हाला एक सोपं सांगू, जर आता तुम्ही इकडे येता प्रार्थनेला आणि तुम्ही इच्छिता की माझे जे घरातले आहेत ते पण यायला पाहिजे की नाही, मग ते तुम्ही त्यांना वचन सांगणार तर ते नाही येऊ शकत. ते जेव्हा तुमचा स्वभाव बघणार तेव्हाच ते या ठिकाणी येणार. म्हणजे जर तुम्ही पहिला खूप राग करत असाल आणि जेव्हा तुम्ही इकडे यायला चालू झाले, तुम्हाला वचन समजलं की आता मला राग करायचा नाही, सैतानाला वाव द्यायचा नाही, तर कशामध्ये राहायचा आहे? प्रेमामध्ये राहायचा आहे. मग जेव्हा समोरचा व्यक्ती तुमच्या घरातला कोण राग करील आणि तो बघेल की ही आता माझ्यावर राग करत नाही, ही तर मला नेहमी आता प्रेमाने बोलते, मग तो विचार करणार की नाही की ती ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी काहीतरी आहे. मग तुम्ही आता त्याला नाही घेऊन येणार, तर ते अपने आप वचनामध्ये येतील. मग आता मला दुसऱ्याला बदलण्यासाठी मेहनत नाही करायची, तर त्यांना पण वचनामध्ये येऊ दे. तर सर्वात पहिला जो माझा स्वभाव आहे तो काय करायचा आहे? बदलायचा आहे. स्वतः पहिला मला बदलायचा आहे, मग दुसऱ्याला जाऊन बदलायचं आहे. आता तुम्ही इकडे शिकले की नाही, की आता जर मी राग केला तर मी विश्वास थांबवतो, हे तुम्हाला कळलं. आणि तुम्ही विचार करता आज माझा नवरा यायला पाहिजे होता, कारण तो खूप राग करतो. नाहीतर कोण विचार करत असेल आज माझी बायको यायला पाहिजे होती, कारण ती खूप राग करते. पण मला ते दुसऱ्यांसाठी नाही घ्यायचं, तर स्वतःसाठी घ्यायचं आहे, की मी पहिला माझा स्वभाव बदलणार, मी पहिला माझ्यामध्ये सुधारणूक करणार, मग दुसरे मला बघून ते वचनामध्ये येतील. हालेलुया. वाचा परत.
ज्याला लवकर क्रोध येत नाही लवकर क्रोध येत नाही तो महाबुद्धिवान होय. तो महाबुद्धिवान होय. उतावळ्या स्वभावाचा माणूस उतावळ्या स्वभावाचा माणूस मूर्खता प्रकट करतो. मूर्खता प्रकट करतो. पुढे शांत अंतकरण शांत अंतकरण देहाचे जीवन आहे, देहाचे जीवन आहे. पण मत्सराने हाडे कुचतात. काय लिहिलं आहे शांत अंतकरण? परत वाचा. शांत अंतकरण शांत अंतकरण देहाचे जीवन आहे, देहाचे जीवन आहे. पण मत्सराने हाडे कुचतात. मग तुमचं अंतकरण कसं आहे? चंचलित आहे की शांत आहे? बाजूवाल्याला हलवा आणि विचारा, तुझं अंतकरण कसं आहे? काय आलं उत्तर? शांत आहे. त्याला विचारा, खरोखर शांत आहे ना? विचारा. आणि मला रोज धन्यवाद द्यायचा आहे प्रभूला की माझं अंतकरण कसं आहे? शांत आहे. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू, माझं अंतकरण कसं आहे? आणि ज्याचं शांत नाही आहे तो काय करते? त्याची हाडे काय करतात? मग कधी हाडं दुखतात? का दुखायची? म्हणजे राग करत होती, राग करत आहेस हे नाही बोलत, राग करत होती. हालेलुया. मत्सराने काय होतात? मग कधी दुखतात अशी हाडं? अंग मास दुखते कधी? दुखते की नाही दुखते? मग कशासाठी दुखते माहित पडलं? अजून एक वचन होतं, नीतिसूत्र अध्याय 17 वचन 21 वाटते बघा. 17:22. आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय. हे उत्कृष्ट औषध होय. खिन्न हृदय हाडे शुष्क करतात. मग आता माझं हृदय कसं पाहिजे? आणि जिथे आनंद आहे, प्रेम आहे, शांती आहे, तिथे विश्वास पण कार्य करण्यास फास्ट आहे. आणि जिथे खिन्नपण आहे, राग आहे, नाराजगी आहे, अडखळण आहे, तिथे विश्वास कार्य करू शकत नाही. मग माझं हृदय कसं पाहिजे? आनंदी हृदय पाहिजे की नाही? मग बोला, धन्यवाद येशू, तू मला आनंदी हृदय दिले आहेस. बाजूवाल्याला इलवून बोलला, प्रभूने मला आनंदी हृदय दिले आहे. हालेलुया. एक प्रश्न विचारू. हसण्यासाठी पैसे मागतो आम्ही, हसण्यासाठी पैसे मागतो. मग हसत हसत बोला, असे सावी तर बोलत पण नाही. प्रभूने आनंदी हृदय दिलं आहे की नाही? आणि जेवढी मी आनंदी आहे तेवढं काय आहे? उत्कृष्ट औषध आहे. म्हणजे जेवढी मी आनंदी आहे तेवढे आजार माझ्यापासून दूर आहेत. जशी मी दुःखी होते, नाराज होते किंवा अडखळते, तर मी आजाराला आमंत्रण देते की तुम्ही या, माझं घर खाली आहे, तुम्ही या. हालेलुया. मग आता काय करणार? नाराज होणार की आनंद करणार? आणि मस्त गाणं बनवलं आहे, प्रभूचा आनंद माझे सामर्थ्य आहे. बोला बाजूवाल्याला, प्रभूचा आनंद माझे सामर्थ्य आहे. हसत हसत बोला, प्रभूचा आनंद माझे सामर्थ्य आहे. हालेलुया. प्रभूचा आनंद माझे. मग मला नेहमी कसं राहायचं आहे?
आनंदी राहायचं आहे. आणि जर तो आला राग द्यायला, चलता हो इधर जगा नाहीये. काय बोलायचं? चालता हो इकडे राहायला जागा नाही आहे. मग कधी राग येतो आंटी? जेव्हा येतो तेव्हा काय करायचं आहे? कारण आपण एक वचन बघू, कलसीकरास पत्र अध्याय 3 वचन 1. म्हणून म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात. तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहात. म्हणजे आपला जुना माणूस पहिला कुठे होता? आपल्या मधील जो जुना माणूस आहे तो आता कुठे आहे? तो ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे. आपला जुना माणूस म्हणजे आपलं जे जुनं काही होतं, राग, हेवा, मत्सर, जे काही याच्यामध्ये भरलेलं होतं ते सर्व कुठे आहे? वधस्तंभावर खिलून येशून ते सर्व रद्द केलं आहे. आणि आता जो मी जगत आहे तो कोण जगत आहे? मी नाही जगत, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगत आहे. मग ख्रिस्ताचा स्वभाव काय आहे? राग की प्रेम? राग की प्रेम? अक्षमा की क्षमा? मग जर माझ्या पित्याचा स्वभाव प्रेम आहे तर माझा स्वभाव कसा पाहिजे? तुम्ही बघितलंय कधी की एक छोट मूल असते आणि ती काहीतरी असा स्वभाव दाखवते की आपण बोलतो ही हिच्या मम्मीवर गेली आहे, ही हिच्या डॅडीवर गेली आहे, असं बोलतो की नाही बोलतो? तिला बघून कधी बोलता की ही हिच्या डॅडीवर गेली आहे? मग आपण कोणाची मुलं आहोत? कोणाची मुलं आहोत? परमेश्वर पित्याची मुलं आहोत की नाही? आणि आपला पिता स्वतः कोण आहे? प्रेम आहे. मग त्याचा स्वभाव आपल्यामध्ये दिसला पाहिजे की नाही? आणि त्याने मला कशाला पाठवलं आहे? की त्याचा स्वभाव मी पृथ्वीवर जाऊन काय करावा? प्रकट करावा. मग आता जर त्याचा स्वभाव प्रेम आहे, मग माझ्यामध्ये काय दिसलं पाहिजे? प्रेम दिसलं पाहिजे की नाही? आणि म्हटलं पाहिजे की हा ही खरोखर परमेश्वर पित्याची मुलगी आहे. वाटलं पाहिजे की नाही? बोललं पाहिजे की नाही? मग आपल्यामध्ये कुठला स्वभाव दिसते? प्रेमच दिसते की वेगळं काय दिसते? पण आता बदलायचं आहे की नाही? जर आज मी शिकली की मला राग करायचा नाही आणि घरी जाऊन तर परीक्षा होणार, कोण ना कोण येणारच येणार, मग त्यावेळेला मी काय करते? जर माझा फ्यूज लगेच उडाला म्हणजे मी कोण ठरली? मूर्ख ठरली की नाही ठरली? मग आपण मूर्ख आहोत की आपण पित्याच्या शहाणपणाने भरलेले आहोत? मूर्ख व्हायचंय कोणाला? मग जेव्हा एखादा व्यक्ती येणार तेव्हा मला शांतपणे त्याच्याशी बोलायचं आहे, उतावळपणा करायचं नाही. वाचा परत. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात. तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा.
कुठे आपण ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहोत. मग आता जुना स्वभाव आपला क्रुसावर खिळला आहे आणि आता मी जुनं माझ्यामध्ये काहीच राहिलेलं नाही आणि आता आपण कुठे बसलो आहोत? कुठे बसले आहात? झोप आली आहे? मम्मी कुठे बसली आहे? स्वर्गात देवाच्या बाजूवाल्याला एकदम हिलवा आणि बोलला की तू स्वर्गात बसली आहेस. देव पित्याच्या उजवीकडे बसली आहेस. झोप उडाली पाहिजे त्याची. परत बोला, तू स्वर्गात बसली आहेस. हालेलुया. मग आता मी कुठे बसली आहे? स्वर्गात. कुठे बसली आहे? देवाच्या. मग देवाच्या उजवीकडे बसून मला राग करायचा आहे? मग काय करायचं आहे? जो बाजूला बसलाय तो स्वतः प्रेम आहे आणि मी बाजूला बसून काय करू? राग करून काय फायदा आहे? राग करून काय फायदा आहे? कारण जर मी राग केला तर माझंच काम थांबून राहणार. बरोबर की नाही? माझा विश्वास कार्य करू शकत नाही. मग मला काय करायचं आहे? आत्तापासून मी सर्वांवर प्रेम करणार. बाजूवाल्याला सांगा. नाही तुम्ही बोलले ना. बोला, आत्तापासून मी सर्वांवर प्रेम करणार. परत बोला, आत्तापासून मी सर्वांवर प्रेम करणार. बोला, आत्तापासून मी सर्वांवर प्रेम करणार. कोणाचं प्रेम? जगाचं प्रेम नाही. कारण जगाचं प्रेम कसं आहे? क्षणिक आहे. तू मेरे को ये देगा तो मैं तेरे को, अगर तूने मेरे को नहीं दिया तो मैं तेरे को. अच्छा हिंदी आता है. हालेलुया. हाँ, रांची के लिए जाकर आई हूँ इसलिए सीखी हूँ. हालेलुया. इकडे लक्ष. काय बोलली? काय बोलत होती मी? जगाचं प्रेम कसं असते? कसं असते? स्वार्थी असते की नसते? आणि देवाचं प्रेम कुठलं आहे? ते कधी बदलत नाही. पण आपण कसं प्रेम करतो? कसं प्रेम करतो? स्वार्थी प्रेम करतो की नाही? स्वार्थी प्रेम करतो की निस्वार्थी प्रेम करतो? आणि देवाने पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात प्रीतीचा वर्षाव ऑलरेडी केला आहे. थोडंसं नाही दिलं तर काय केलं आहे? वर्षाव केला आहे. म्हणजे माझं अंतःकरण प्रीतीने भरलेलं आहे आणि तीच प्रीती आता मला सर्वांना द्यायची आहे. आणि जेव्हा मी प्रेम जेव्हा देणार तेव्हा माझं काम पण फटाफट. आणि जर मी ती प्रीती तशीच ठेवली आणि राग दिला ना तर जेवढा तुम्ही देणार तेवढा डबल तुम्हाला. मग जर मी समजा 10 किलो राग दिला मग मला किती किलो भेटणार? 100 किलो भेटणार. पैशांच्या बाबतीत 100 पट, रागाच्या बाबतीत 10 पट. असं नाही होत. बार्गेनिंग फिक्स्ड रेट आहे. बार्गेनिंग इधर नाही. हालेलुया. मग जेव्हा मी 10 देणार, कॅमेरा फिरते ते पण बघतात कोण राग करते की नाही. चेक करते तो. फिरलाय अख्खा. प्रीसेट कर. 1 मग ये हेडशीन जाऊनशी नाही फिरव मावशीन. वलकिलं. हालेलुया. वाचा परत.
म्हणून म्हणून तुम्ही तुम्ही ख्रिस्ताबरोबर ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात. उठवले गेला आहात. तर ख्रिस्त देवाच्या तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे उजवीकडे जेथे बसला आहे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. मिळवण्याचा यत्न करा. पुढे वरील गोष्टींकडे मन लावा. पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. काय सांगते वचन? पृथ्वीवरील गोष्टींकडे लाव. तुझी किती गुंठा जागा आहे तीच बघित रे. कुठे मन लावून सांगते? वरील गोष्टीकडे. कारण आपण इकडचे नाही आहोत. थोडा वेळासाठी आपल्याला जे आपले दुसरे भाऊ बहीण आहेत, जे भटकले आहेत, त्यांना प्रेम द्यायला पाठवलं आहे. मग मला माझं प्रेम द्यायचं काम करून शिन परत वर. मग आपलं नागरिकत्व काय आहे? स्वर्ग आहे. आणि मला पृथ्वीवरील गोष्टींवर मन लावायचं नाही. कोण बोलते मला हे खूप प्रिय आहे, कोण बोलते मला ते खूप प्रिय आहे. मग समजा तुम्ही ते सर्व कमावलं, पण जर आत्माच गमावला मग काय फायदा? काय फायदा आहे? फायदा आहे. कारण जर पोत केली आहे नवऱ्याने आणि रडत आहे की मला अजून मोठी पाहिजे, आणि मग जेव्हा मरणार तेव्हा त्या पोतीचं काय होणार? वर घेऊन जाणार. मग आता रडून काय फायदा जे आहे त्याच्यामध्ये? कारण मला माझं मन कुठे लावायचं आहे? ते माझ्या काहीच फायद्याचं नाही आहे. कारण मी आता 2 क्षणाचं ते खुशी आहे की नाही आहे? कारण तो आनंद नाहीच आहे. आनंद म्हणजे जेव्हा मला माहित आहे मी प्रत्येक परिस्थिती, जेव्हा माझ्यावर काहीतरी प्रॉब्लेम आला तर मला माहित आहे की माझा परमेश्वर पिता मला ह्यातून काढण्यास समर्थ आहे. व धन्यवाद प्रभू, तुम्हाला ह्या प्रॉब्लेम मधून काढलेला आहे. आणि मी मग काय करणार? दुःखी राहणार की आनंद करणार? आनंद करणार. म्हणजे आनंद म्हणजे मला सुरुवातीलाच माहित आहे की शेवटचा परिणाम काय आहे? विजय कोणाचा आहे? आमचा आहे. मग मी काय करणार त्या परिस्थितीमध्ये? दुःखी राहणार की आमचं असं झालं, आता काय करणार? की मी आनंद करणार की मी याच्यातून मुक्त झाली आहे आणि बिंदास प्रभूची घोषणा करणार? काय करणार? आनंदाने की बाजूवाल्याकडे जाणार आणि आपलं गारानं सांगणार? कधी सांगितलंय असं गारानं? आता पण केलं. धन्यवाद येशू. कारण जेव्हा आपण सांगतो, आपण त्या बीजाला अजून अजून काय देतो? खत पाणी देत राहतो. मग ते बीज फास्ट वाढणार. म्हणजे चुकीचं रोपट आहे ते मला माझ्या जीवनातून काढून टाकायचं आहे. मग आता काय माहित की एवढी वर्ष झाली आणि आता जे तुम्ही जीवन जगत आहात, ते जे शब्द तुम्ही भूतकाळामध्ये बोलले आहेत त्याच्यावर तुम्ही जगत आहात. मग आता जे शब्द मी बोलले आहेत मला सुद्धा आठवतात की मी काय काय बोललं आहे? आठवतात? मग आता काय करणार? बीज तो बोलिया की नाही? मग मला एकच बोलायचं आहे की धन्यवाद प्रभू येशू, जे रोपट तू माझ्या व माझ्या कुटुंबाच्या जीवनात लावलं नाहीस, ते रोपट मी प्रभू येशूच्या नावाने उपटून समुद्रात फेकते. काय बोलायचं? जे रोपट तू माझ्या जीवनात लावलं नाहीस, ते रोपट मी प्रभू येशूच्या नावाने उपटून समुद्रात फेकते. हालेलुया. परत प्रश्न विचारते. आत्ता सांगा, आत्ता वर्तमान काळामध्ये कोणाला राग येते? तुम्ही बोतल्या पुरं यायचा. आत्ता विचारते, येते?
म्हणजे येते, जुरुक्तन येते, 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 काढा तोंडातून. म्हणजे कशाने तरी दुखावता. मग आता एक प्रश्न विचारते. समजा एक केक आणला मी तुमच्याकडे. एक तुम्हाला मी केक दिला आणि त्याच्यामध्ये मी विष टाकलं. पॉइझन काय विषूच का नाही? हा, त्या केकामध्ये काय टाकलं? विष टाकलं. मग तो केक तुम्ही खाणार? थोडासा, थोडासा तरी. अरे ते पॉइझन एके कुशीला गेलं असेल, तुम्ही थोडासा तरी चाका. थोडा तरी चाकणार का? कारण ते विष आहे. मग राग पण काय आहे? विष आहे. आणि प्रभू येशूने असं नाही बोललं की माझं थोडं रक्त मी मला माझ्यासाठी ठेवतो. त्याने अख्खं रक्त काय केलं? कोणासाठी दिलं? आपल्यासाठी दिलं. की थोडं ठेवलं आहे? तो बोलला मी तुमचे सर्व विकार घेतले की थोडे ठेवले? सर्व घेतले की थोडं ठेवलं? सर्व आजार घेतले की थोडे ठेवले? मग तुमचा अख्खा राग घेतला आहे की थोडा ठेवला? तो घेतला आहे. पण मी काय करतो? प्रभू मला पण थोडा पाहिजे. ते छोटं मूल कसं रडते? ती मागशी रडत होती की मला थोडा क्ले दे. तो बोलते मला थोडा क्ले दे. आणि दोघं काय करतात? भांडण करतात की मला पाहिजे. तो बोलते मला पाहिजे. मग राग पाहिजे? राग पाहिजे? थोडा. अरे थोडा घ्या, फ्री आहे. थोडा घ्या. अजिबात नको. कारण जसं मी राग घेते तसं हळूहळू ते विष सारखं माझ्या शरीरामध्ये काय करते? पसरत जाते. मग विष ठेवायचं आहे? जो राग करतो तो कोण आहे? कारण आपल्या पित्याचा स्वभाव राग नाही आहे आणि राग एक दुष्ट आत्मा आहे. हे लक्षात ठेवा. मग जेव्हा कोण दिकेल राग करताना, मग काय करणार? काय करणार? प्रेम देणार. त्या दिवशी आमच्या इकडे एक भांडण झालं नवरा बायको मध्येच. आणि तो नवरा बोलते की मी आता फास घेणार. बायको बोलते मी उद्या फादरांना वाढणार आणि आपलं काय बोलतात त्याला? न्याय करणार. न्याय काय बोलतात? डिवोर्स. तो बोलते मी हे करणार. ती बोलते डिवोर्स. मग आता काय चालू आहे? कोणाचं राज्य चालू आहे? सैतानाचं राज्य चालू आहे. आणि मस्त सैतान त्यांची बँड टनाना 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 वाजवाचा घेतला आहे. टनाना टनाना वाजवाचं घेतलं आहे. पण त्याच टायमाला जेव्हा मला माहित पडलं की असं असं आहे, मग मी गेली खाली आणि मी होती हॉलमध्ये. मी लगेच त्या क्षणाला दोघांवर काय घेतला? अधिकार घेतला की जो दुष्ट आत्मा आहे त्याला बांधलं. आणि ते दोघं तुझा पवित्र आत्मा त्यांच्यावर आहे. तुझ्या प्रेमाने तू त्यांना भरला आहेस. आणि दुसऱ्या दिवशी डॅडी बोलते सकाळी दोघं मस्त प्रेमाने बोलत आहेत. मग रात्री तर एक आणि एक सोरचिटी घेऊन आली होती. आणि सकाळी दोघं ती प्रेमाने काय करत आहेत? बोलत आहेत की नाही? मग कसं झालं? जिकडे प्रेम आहे तिकडे सैतान राहू शकत नाही. आणि जेव्हा मला अशी स्थिती दिसते, मला लगेच काय करायचं आहे? तोंड उघडून त्याच्यावर अधिकार घ्यायचा आहे. आणि पवित्र आत्मा आपल्याला मदत करतो. भले तुटा फुटा तरी पण पवित्र आत्मा आपल्याला शब्द देतो. बरोबर की नाही? मग तुम्हाला पवित्र आत्मा दिला आहे की नाही दिला आहे? प्रत्येकांच्या मध्ये पवित्र आत्मा आहे की नाही? जेसिका संची आजी, बाजूवाली आजी, पवित्र आत्मा आहे की नाही? पवित्र आत्मा आहे का नाही? मग काय करायचं आहे? त्याची मदत घ्यायची आहे की त्याला बोलायचं आहे झोप?
मदत घ्यायची आहे. तो पण थांबला आहे, की कधीही मला सांगते आणि कधी मी हिच्यासाठी कार्य करते. हालेलुया. मग मला माझं लक्ष कुठे लावायचं आहे? कुठे लावायचं आहे? पृथ्वीवरील गोष्टीवर माझं काय पाहिजे? नाही पाहिजे. आणि जेव्हा माझ्याकडे भरपूर विश्वास आहे, पण जर मी ते सर्व घेऊन बसली अजून पण जलपण, राग, दुसऱ्यांचं काही ना काही घेऊन बसली, तर काय फायदा आहे? त्या गोष्टी कुठल्या झाल्या? पृथ्वीवरील जगाच्या गोष्टी झाल्या की नाही? मग आता मला ते घेऊन बसायचं आहे, माझा फ्यूज उडवायला द्यायचा आहे, की आनंदाने त्यांना प्रेम करायचं आहे? आनंदाने, आनंद, प्रेम आणि शांती, विश्वासाची फलं. आणि राग, नाराजपण, अडखळण, जलपण हे अविश्वासाची काय आहेत? फलं आहेत. मग जर माझ्याकडे नाराजगी दिसते, राग दिसते, म्हणजे मी कशामध्ये चालत आहे? विश्वासामध्ये की अविश्वासामध्ये? मग समजायचं राग आला म्हणजे माझी ट्रॅक इकडून इकडे झाला, म्हणजे मी कुठे गेले आता? अविश्वासामध्ये. मग तुम्हाला कधी राग येतो? म्हणजे इकडे इकडे मी तुम्हाला सांगते, की या ठिकाणी जेव्हा आपण हसतो तेव्हा सर्व मस्त असतो की नाही? आनंदी असतो, प्रेमाने असतो, जय येशू करतो. माझ्याकडे किती आयसा येतात आणि सांगतात असं तसं बाय ऐसं तैसं. माझी बहीण सांगते वायल्यास त्या आयसा सगळ्या प्रेम करू लागल्या. हालेलुया. जेव्हा आपण समोरच्याला प्रेम देणार तेव्हा ते पण आपल्याला काय करतात? कोण आवाज देते बाय चॉकलेट घे, ये घे, ते घे. मग जेव्हा आपण प्रेम जेव्हा आपण प्रेम देणार आपल्याला पण काय भेटणार? भरभरून. आणि राग दिला ते मग काय पाहिजे? प्रेम पाहिजे, पण पहिला द्यावं लागेल की नाही? जर मी दिलंच नाही तर मला कसं भेटणार? जे देणार तेच भेटणार. मग जर माझ्या जीवनामध्ये तीच परिस्थिती दिसते रागाची, नाराजगीची, तर समजायचं की मी कोणाला काय देते? राग देते म्हणून मला काय भेटते? मग आता काय करायचं? प्रेम करायचं की नाही करायचं? आणि ज्याच्याविषयी आपण राग घेऊन बसला आहे, सर्वात पहिला मला त्याला क्षमा करायची आहे. सर्वात पहिला आपण हेच शिकलेलो की नाही, की मला क्षमा करायची आहे? काय शिकलेलो? क्षमा करायची आहे की नाही? आणि त्यावर प्रेम करायचं आहे. हालेलुया. समजलं की नाही समजलं? काय प्रश्न आहेत? काय प्रश्न आहेत? मग आता घरी जाऊन येणार फ्यूज उडवायला. जेव्हा घरी जाणार तेव्हा जर कोण आलं आणि बोललं, काय रोज रोज जाते, 11 दिवस तर गेली, आता परत कुठे चालली बॅग घेऊन? मग काय करणार? राग करायचा की त्यांना बोलायचं, प्रेमाने बोलायचं? जर असं कोण बोलते त्यांना पण काय द्यायचं? अ तुम्ही पण चला, मी वाटल्यास रिक्षाचे पैसे देते, चला. त्यांना पण काय करायचं? असं बोललं ना, जावाचं आणि त्यांना मिठी मारायची. प्रभू येशू तुझ्यावर पण भरपूर प्रेम करतो, चल येते माझ्या बरोबर. असं काय करायचं? प्रेमाने बोलायचं. जर ती रागाशीन बोलते आणि मी पण जर रागाशीन बोलायला गेली, तर समजा मी पण जाऊन मग काय फायदा आहे? नाही. कारण आपल्या पित्याचा स्वभाव काय आहे? प्रेम आहे. मग आता घरी गेल्यावर काय तरी परीक्षा येणार की नाही येणार? समजा तुम्ही घरी गेले आणि तुम्ही मस्त आनंदित आहात, प्रेमाने आहात, प्रभूच्या प्रेमाने भरलेले आहात. मस्त स्वयंपाक बनवला आणि तुमची मुलगी आणि मुलगा कोणतरी आला आणि बोलते, "काय बनविलंय जेवायला?" विचारते की नाही विचारते? मग तुम्ही बोललं, "हे केलंय." मग त्यांचं टोन काय होते?
काय होते? होते की नाही होते? पसंत येते? बरं नाही लागे. काही बनविलं कव्वा पण हेच बनविते, मी नाही खाणार. मग तो पण रागवला ना, जिनी बनवलंय ती पण. उद्यापासून तुम्हीच बनवायचं, मी बनवणार. होते कधी? माझ्या बरोबर पण होते. पण मी खाते आता. खरंच विचारा, खाते की नाही खाते. जेवण तुमच्या घरी असं कधी झालंय की तुमच्या मम्मीने काही बनवलं आणि तुम्हाला पसंत नाही आलं? मग काय करता? काय मम्मी रोज रोज. तेच बोलतात की नाही, लागतच उद्यापासून तुझं तूच बनव आणि तुझं तू. हे एक बोलू शकतो. मग ती पण नाही रागवणार आणि तुझा पण फ्यूज उडणार नाही. पण जर ही पण रागवली, ती पण रागवली, मग वातावरण कशाचं निर्माण झालं? मग दोघींचा फ्यूज. मग एवढं दिवसभर शिकून काय फायदा झाला? आता तुम्ही दिवसभर शिकले आणि घरी जाऊन 1 सेकंड मध्ये सैतान काय करणार? काहीतरी काय घेऊन येणार आणि आता बोला काय करणार? पण काहीतरी शिकायला भेटलं की नाही? कळलं की कुठे सुधारणूक करायची आहे? समजलं की नाही समजलं? मग काही प्रश्न आहे? प्रश्न आहे? मग ज्या घरी 2-2 जावा. मग ज्या घरी 2-2 जावा आहेत, मग त्या घरी काय होते? काल पण मीच रोट्या बनवल्या, आज पण मीच बनवू. आज तू बनविशील. तुला पक्क माहित आहे. काय होते? आज मी बनवणार नाही. आज कोण बनवणार? मग ह्या वेळेला काय होते? जी वचनात आहे तिला नम्रपणे स्वीकारायचं आहे. बरोबर की नाही? की तिकडे पण भांडण करणार? हालेलुया. मग कोण येते शेवटची प्रार्थना करायला? मला वाटलं आया येते की काय. ज्याच्यामध्ये प्रभूचं प्रेम आहे तो लगेच उठणार आणि येणार. त्या जवान आहेत, बरोबर. बाय. आता मी सर्वांना बाय बोलणार. डोकऱ्या नाही बोलणार, कारण की तुम्ही पण जवान आहेत. बरोबर की नाही? सर्वांनी डोळे बंद करा. धन्यवाद देते अब्बा बाप्पा, आजच्या सुंदरशा दिवसाबद्दल पिता मी तुम्हाला धन्यवाद देते. धन्यवाद देते पिता, तुम्ही आम्हाला इथे सर्वांना तुमच्या प्रेमामध्ये एक केल्याबद्दल. पिता, तुमचं वचन ऐकण्यासाठी तुम्ही आम्हाला सर्वांना इथे उपस्थित केल्याबद्दल पिता मी तुमचे आभार मानते. धन्यवाद देते पवित्र आत्म्या, जे काही ब्रदरांच्या मुखाद्वारे व अमृता सिस्टरांच्या मुखाद्वारे आम्हाला सकाळीपासून शिकवलं आहे की आम्हाला विश्वास हा नाराज होत नाही. आणि जे आज अमृताबाईंनी पवित्र आत्म्याद्वारे तिच्या शिकवलं की आम्हाला ऐकण्यास तत्पर आणि बोलण्यास धीमा आणि रागास मंद असं असायला पाहिजे, हे आम्हाला पवित्र आत्म्याने तिच्या मुखाद्वारे शिकवलेलं आहे. आणि आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय, आणि खिन्न हृदय ही हाडं शुष्क करतात. होय प्रभू येशू ख्रिस्ता, जे पवित्र आत्म्याच्या द्वारे अमृता सिस्टरांनी जे शिकवलेलं आहे ते आमच्या हृदयाच्या चांगल्या जमिनीत पडून
त्याला 100 पटीहून जास्त पीक आलेलंच आहे, असा आमचा विश्वास आहे. म्हणून पिता मी तुम्हाला धन्यवाद देत आहे. धन्यवाद देत आहे अब्बा बाप्पा. व ही प्रार्थना प्रभू येशू तुमच्या नावाने करीत आहे. आमेन, आमेन, आमेन.